नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण ऐकणार आहोत दिलकशी या मालिकेचा भाग 53. मागच्या भागात मृत्यूच्या दारातून परत आलेली कनक आणि तिला गमावण्याच्या भीतीने तुटलेला ध्रुव. पण प्रेम जेवढं खोल असतं तेवढ्याच खोल असतात त्याच्या जखमा. आजचा भाग आहे त्या शांततेचा, जिथे शब्द कमी पण भावना खूप काही सांगून जातात. चला अनुभवूया ह्या नात्याचा वेगळा रंग. ध्रुव विचार करत बसला असताना किती वेळ झाला आहे त्यालाही कळलं नाही. दरवाजावर नॉक करण्याचा आवाज आला तसं त्याने दरवाजाकडे वळून पाहिलं तर अल्बर्ट दरवाजात उभं राहून आतमध्ये येण्याची परवानगी मागत होता. ध्रुवने मान हलवत त्याला आत येण्यास होकार कळवला. सर, हे मॅडमांचं, असं म्हणत अल्बर्टने त्याच्या खिशातून एक पाऊच काढून ध्रुवजवळ पुढे केलं. ध्रुवने ते हातात घेतलं आणि लगेच अल्बर्टला विचारलं, आपले इतर गार्ड्स? ट्रीटमेंट सुरू आहे. ज्यांना गोळ्या लागल्या होत्या त्यांच्या गोळ्या काढण्यात आल्या आहेत. पहिली गाडी जी उडवण्यात आली होती त्यातील 2 गार्ड थोडे सिरियस आहेत. बाकी लवकर रिकवर होतील. अल्बर्टने थोडक्यात त्याला माहिती दिली. तसं त्याने परत एकदा कनककडे पाहिलं. मग अल्बर्टसुद्धा त्याला डिस्टर्ब न करता बाहेर निघून गेला. ध्रुवने अल्बर्टने दिलेले पाऊच काढून त्यातून ती वस्तू बाहेर काढली. प्युअर डायमंडचं रोज गोल्डमध्ये स्पेशल बनवून घेतलेलं मंगळसूत्र होतं ते. ते मंगळसूत्र पाहून क्षणभर त्याला तो दिवस आठवला, ज्या दिवशी अल्बर्टने येऊन त्याला आजीसाहेब दिल्लीत आल्याचा निरोप दिला होता. सर, मोठ्या मॅम नांदेडवरून दिल्लीत आल्या आहेत आणि यावेळेस असं वाटतं की त्यांचा मुक्काम जास्त दिवसाचा आहे. अल्बर्टचा निरोप ऐकून ध्रुव विचारात पडला. आजीसाहेब इथे जास्त दिवसांसाठी आहेत म्हणजे कनकसाठी ही नक्कीच डेंजर सिच्युएशन असू शकते. असा विचार करत त्याने लगेच तेजाला फोन फिरवला आणि तिच्यासाठी हे स्पेशल मंगळसूत्र बनवून घेतलं. या मंगळसूत्राची खासियत अशी होती की त्यात एक वेगळ्याच प्रकारचं ट्रॅकर बसवलं होतं, जे तिच्या स्किनपासून 1 ते 1.5 मीटर अंतरावर जरी बाजूला झालं तरी लगेच ध्रुवच्या वॉचवर त्याचं नोटिफिकेशन यायचं. हे स्पेशली डिझाईन केलेलं ट्रॅकर असल्यामुळे याच्यापुढे जगातले सर्व जामर फिके होते. त्याने त्या दिवशी संध्याकाळी ते मंगळसूत्र त्याच्या स्वतःच्या हाताने तिच्या गळ्यात घातलं. कनक तसंही मंगळसूत्राला मनापासून मानत असल्याने स्वतःपासून दूर करायचे नाही. त्यात ते आता ध्रुवने घातलं म्हटल्यावर तर शक्यच नव्हतं. आणि झालंही तसंच. त्या दिवशी फंक्शनसाठी येतानाही ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात होतं. त्याचाच फायदा घेऊन तिच्यापर्यंत पोहोचायला अल्बर्ट आणि ध्रुवला सोपं पडलं. त्याने ते मंगळसूत्र व्यवस्थित पकडलं आणि चेअरवरून उठून तिची मान सरळ करत ते अलगद तिच्या गळ्यात घालून दिलं. सकाळ सकाळी कनकने चुडबुड केली तसं त्याने बेल वाजवून लगेच डॉक्टरांना बोलवून घेतलं. डॉक्टरांनी तिला व्यवस्थित चेक करत ध्रुवला सांगितले, शी इज फाईन. थोड्याच वेळात त्यांना शुद्ध पण येईल. तरी अजून 24 तास तरी त्यांना तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. नो नीड डॉक्टर. पूर्ण सेटअप विलावर करा आणि तुमच्याकडून एक नर्स सोबत द्या. पुढच्या 1 तासात ती घरी शिफ्ट झाली पाहिजे. डॉक्टरांनी नाईलाजास्तव मान हलवली. तसं पाहिलं तर ते या गोष्टीसाठी तयार नव्हते, पण ध्रुवला कोण सांगेल. त्यांनी लगेच ॲम्ब्युलन्स बोलवून तिची डिस्चार्ज प्रोसेस सुरू केली. हे एंजल, प्लीज ओपन युअर आईज. ध्रुव तिला हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची रिस्क घेऊ शकत नव्हता, म्हणून ती थोड्याच वेळात शुद्धीवर येईल असे समजताच तो तिला घरी घेऊन आला.
घरी आल्याच्या 1-1.5 तासानंतर जसे तिने तिचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तसे तिला तिचे डोळे जड जाणवू लागले. तेवढ्यात त्याचा स्पर्श तिला तिच्या गालावर जाणवला आणि त्याने तिला प्रेमाने हाक मारली. तसं तिने थोडा जोर देत डोळे उघडले. डोळे उघडताच तिच्या नजरेसमोर आला तो ध्रुवचा चेहरा, जो फार काळजीने आणि प्रेमाने तिच्याकडे बघत होता. तिने तिचा एक हात हळूच वर करत त्याच्या गालावर ठेवला. ध्रुव. तिचे शब्द जसे त्याच्या कानावर पडले तसा इतका वेळ स्वतःला कठोर दाखवणारा तो तिच्या कपाळाला कपाळ टेकवून एका लहान मुलासारखा रडू लागला. तिच्यासाठी एवढी सिक्युरिटी ठेवून सुद्धा आज त्याने जवळजवळ तिला गमावलं होतं. जर तो तिला त्याच्यासोबत फंक्शनला घेऊन गेला असता तर ही वेळच आली नसती, असा विचार करून त्याने स्वतःला बराच वेळा कोसलं होतं. तिने सुद्धा त्याला समजून घेत तिचा एक हात त्याच्या पाठीवर ठेवला आणि हळूहळू त्याला शांत करू लागली. जास्त बोलण्याचे त्राण तिच्यात नव्हते, पण त्याला मोकळं होऊ देणं सुद्धा गरजेचं होतं. म्हणून ती शांतपणे त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागली. प्लीज स्टॉप क्राईंग. थोडा वेळ झाला असेल की ती त्याला हळूहळू शब्द जुळवत म्हणाली. तसा तिच्यापासून थोडा मागे सरकला. सॉरी एंजेल. त्याने खिशातून रुमाल काढत त्याचे डोळे कोरडे केले आणि मग चेहऱ्यावर एक स्माईल आणत तिच्याकडे बघून म्हणाला, खूप मजा वाटते ना तुला मला त्रास देऊन. त्याच्या या बोलण्यावर तिने सुद्धा त्याला एक छोटीशी स्माईल दिली आणि कशी तरी तिची मान होकारात हलवली. तेवढ्यात नर्स तिच्यासाठी सूप घेऊन आली. तसं कनकने तिचं नाक मुरडलं. नाटक नकोय, संपवायचं आहे ते सगळं. त्याने तिला व्यवस्थित बसवलं आणि तिच्या पाठीमागे पिलो ठेवून तिला दम देत म्हणाला. तसं तिने बारीक चेहरा करून त्याच्याकडे बघितलं. त्याने त्याची मान नकारात हलवली आणि नर्सला तो बाऊल तिथेच ठेवून जायला सांगितले. आय फीड यू. त्याने बाऊल स्वतःच्या हातात घेत चमचा तिच्या पुढे करत म्हणाला. तसं तिने स्माईल करत पटापट ते सूप प्यायला सुरुवात केली. खाऊन झालं तसं तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. तो अजूनही फंक्शनसाठी घालून गेलेल्या ड्रेसवर होता. तुम्ही वॉश. तिला काय म्हणायचे आहे हे त्याला समजले होते. तसं त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवून तिला बोलण्यापासून मध्येच थांबवले आणि तिला तिच्या मेडिसिन काढून देत लगेच घ्यायला लावल्या. मग कॉटवर व्यवस्थित झोपवून तिच्या अंगावर कम्फर्ट देत हसत वॉशरूममध्ये गेला. थोड्याच वेळात फ्रेश होऊन बाहेर आला तसं त्याने कनककडे पाहिलं तर ती अजूनही त्याचीच बाहेर येण्याची वाट बघत असताना दिसली. तसं तो हसत तिच्याजवळ गेला. तिच्या शेजारी झोपत त्याने तिला अलगद त्याच्या मिठीत घेतले. तिला सुद्धा त्याच्या मिठीत शांती मिळत असल्याने तिने तिचे डोळे अलगद लावले. कालपासूनची प्रचंड धावपळीत असलेला तो तिला मिठीत घेताच शांत झोपला. मोबाईलच्या आवाजाने त्याची झोप मोडली. तसं त्याने लगेच हात लांबवत तो ऑफ केला आणि कनककडे पाहिलं. ती आताही त्याला मिठी मारून शांत झोपली होती. तसं त्याला थोडं हसायला आलं. बॉम्ब फुटला तरी हा कुंभकर्ण उठणार नाही, तिथे मोबाईलच्या आवाजाने काय उठेल. स्वतःशीच म्हणत त्याने तिला अलगद त्याच्या मिठीतून बाजूला केले आणि मोबाईल घेऊन गॅलरीत गेला. विक्रमचा कॉल येऊन गेला होता. तसा त्याने लगेच कॉल बॅक केला. आई कुठे आहे? विक्रमने फोन उचलला तशी ध्रुवने लगेच अनुजांची चौकशी केली. ठीक है, रात को मुझे तुम्हारे बारे में पता चला तो मैंने उन्हें फिर गुड़गांव भेज दिया. मुझे लगा वो वहाँ पर ज़्यादा सेफ रहेगी. विक्रमच्या या बोलण्यावर ध्रुवने सुद्धा होकार भरला. अब उसकी तबीयत कैसी है? आता ठीक आहे. थोडा वेळपूर्वी शुद्ध आली होती.
आता झोपली आहे. विक्रमच्या प्रश्नावर ध्रुवने शॉर्टकट उत्तर दिले. कुछ पता चला? हो, सीक्रेट रूमवर आहे. अगर तुम्हें समय ना हो तो मैं देख लूँ? सगळे मित्र सारखेच होते. एखाद्याला मारायला केव्हाही त्यांचे हात खाजवायचे. नाही नको, संध्याकाळी मी स्वतः जाणार आहे. ध्रुवने बोलताना मागे वळून पाहिलं तर कनक आता उठून बसली होती. ठीक है, फिर हम सब कनक से मिलने कब आए? वीकेंडला, बोलतो नंतर. एवढेच बोलून ध्रुवने फोन ठेवून दिला आणि मोबाईल खिशात टाकत कनककडे वळला. तुम्ही काही खाल्लं नाही? तो जवळ येऊन उभा राहिला तसं कनकने त्याला विचारलं, कारण तिला माहीत होतं तिच्या काळजीत तो काही जेवला नसेल. कुणी भांडायला नव्हतं ना, आणि तुला तर माहिती आहे भांडल्याशिवाय मला अन्न गोड लागत नाही. तो तिच्या नाकावर टिचकी मारत तिला चिडवत म्हणाला. तसं तिने दुसऱ्या बाजूला बघत तिचे गाल फुगवले. बघ आता कसं मी काहीतरी खाईल. त्याने नोकराला आवाज देत तिच्यासाठी ज्यूस आणि त्याच्यासाठी जेवण रूममध्ये मागवले. ध्रुव, सॉरी, मी तुमच्या फंक्शनला नाही येऊ शकले. मी निघाली तर होती, पण मी तुला काही बोललो का? नाही ना? मग पण तू जी डेअरिंग दाखवली ती आवडली मला. मला अशीच बायको हवी होती, अगदी डेअरिंग बाज. त्याने तिचं केलेलं कौतुक तिच्या चेहऱ्यावर स्माईल देऊन गेलं. मग तिने त्याच्यापुढे तिचे दोन्ही हात पसरवत तिला मिठीत घेण्यासाठी खुणावले. तसं त्याने सुद्धा लगेच तिच्या बाजूला बसत तिला एका हाताने कडल केलं. ध्रुव, एक विचारू? तिने विचारले तसं त्याने मान हलवत तिला होकार दिला. ते जे गार्ड्स होते ते? त्याने तिच्याकडे बघितलं. त्याला वाटलं ते त्याला हे सगळं कोणी केलं ते विचारेल, पण तिला तर त्या गार्ड्सची काळजी होती, ज्यांना जखमी होताना तिने तिच्या डोळ्यांनी बघितले होते. बाकी ठीक आहेत, पण 2 गार्ड्स? तो बोलताना थांबला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं तर त्याने त्याची मान नकारात हलवली. त्यावरून तिला जे समजायचं ते ती समजून गेली आणि लगेच तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. माझ्यामुळे झालं नाही, माझ्या सेफ्टीसाठी होते ते. त्यांच्या मागे पण त्यांची फॅमिली असेल. तिने त्याच्या शर्टावर तिच्या हाताची मूठ घट्ट करत त्याला हळव्या आवाजात म्हटले. बरोबर आहे, ते तुझ्या सेफ्टीसाठी होते. त्यांचा जॉब होता तो. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षणसुद्धा घेतले होते. आपले सर्व गार्ड फॉरेनवरून स्पेशली ट्रेनिंग घेऊन येतात आणि या सर्व गोष्टींसाठी आपण त्यांना त्यांचा मोबदलासुद्धा देतो. त्यामुळे हा विचार डोक्यात घेऊ नकोस की जे झालं ते तुझ्यामुळे झालं. हो, पण आता ते नाही तर त्यांच्या फॅमिलीची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. इनफॅक्ट मी तर म्हणेन ती तुझी जबाबदारी आहे. त्यांचं घर, त्यांच्या मुलांचं शिक्षण हे तू स्वतः बघितलं पाहिजे. त्याने तिला सोप्या भाषेत समजून सांगितलं, जेणेकरून ती त्याच गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेणार नाही. तिलासुद्धा त्याला काय म्हणायचे आहे ते बरोबर समजलं आणि तिने तिची मान होकारात हलवली. पुन्हा त्याला तिच्या दोन्ही हातांनी घट्ट मिठी मारली आणि डोळे बंद केले. तिने मनोमन ठरवलं, त्या गार्ड्सच्या मुलांनाच नाही तर इतर गार्ड्सच्या सगळ्या मुलांच्या शिक्षणाकडे ती स्वतः जातीने लक्ष देणार आणि त्यासाठी अनुजा आणि ध्रुव तिला नक्कीच मदत करतील हा विश्वासही तिला होता. कधीकधी लढाया बंदुकीने नाही तर मनातल्या भावनांनी लढाव्या लागतात आणि त्या जिंकण्यासाठी फक्त ताकद नाही तर माणुसकी लागते. कनकने आज एक निर्णय घेतला आहे जो तिच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. पण हा निर्णय तिला कुठे घेऊन जाणार? जर ही कहाणी तुम्ही फक्त ऐकत नाही
तर मनातून जगत असाल तर या व्हिडिओला लाईक करून तुमची एक छोटीशी साथ नक्की द्या. आणि खाली कमेंटमध्ये सांगा, कनकचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? कारण तुमचं मत या कहाणीचा पुढचा प्रवास ठरवू शकतं. आणि हो, ही कहाणी इथेच थांबणार नाहीये. म्हणून पुढच्या प्रत्येक भावनिक वळणासाठी आपल्या या प्रवासाचा भाग नक्की बना. धन्यवाद.